त्याला निकृष्ट दर्जा दिला, तो जगदंबेचा उपासक. पण असं नसतं. ज्या जगदंबेच्या कृपेने सरस्वती प्राप्त झाली, विद्या विभूषित मुलं झाले, दुःखाची निवृत्ती सांगायला लागलाय. आणि अशा राजाने कालांतरानं या संप्रदायाला तडा द्यावा, छेद द्यावा. किती मोठा संप्रदाय. ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे, ज्या संप्रदायाच्या दारातला जो पिंपळ आहे का, तो सोन्याचा आहे. जयाची द्वारी सुवर्णाचा. इतका मोठा जगात एकही संप्रदाय नाही. कोणा संप्रदायाला नाव ठेवायची, गिरगाव करायची टक्कर नाही. काय लायकी आहे? पटलं नसेल तर चांगलं म्हणू नको, पण वाईट म्हणण्याची काय ताकद आहे तुझी? एखाद्याच्या मूर्ती मंदिर सोन्याची असतील, भितड सोन्याची, रस्ते सोन्याचे, मधला देव सोन्याचा असेल, पण दारातला तरू सोन्याचा असेल. तो फक्त भारतात, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकच संप्रदाय, तो फक्त वारकरी संप्रदाय. काही संप्रदायामध्ये ठराविक जातीची पंथाची अमकी अमकी लोक स्वीकारली जातात. राग आला तुकोबरायला. पण हा संप्रदाय असा आहे, या जाती सगळ्या जातीच्या लोकांना किंमत आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विश्वास, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पाय. रस्त्याला अंधारात एक माणूस चुन लागला, पानावर पाय पडला की तचकला, बापरे सरपट. पण गावातला उजळी दिसले होते, थड झालं, भेन गेला. तसं मला गाता येत नाही, पण यायच्या आशीर्वादाने गायलं. विठाला विठाला सर्वांना समाविष्ट करणारा संप्रदाय. आणि विद्यानगरीच्या राजाने हा काय नालायकपणा केला, तो म्हणे वारकरी संप्रदायाला इथं प्रवेश नाही. पण कर्मणोगती, पिठेवरच्या मालकाच्या मुखात किती ताकद आहे, तिच्या प्राक ऐका पुढे. त्या नगरीमध्ये एक निष्ठावंत वारकरी गेला. वाक्य नीट ऐका. भजन म्हणतो म्हणजे वारकरी नाही, गाथा पाठ केलाय म्हणजे वारकरी नाही, ज्ञानेश्वरी पाठ आहे म्हणून वारकरी नाही. वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळतो तो वारकरी आहे. रंगारूपानं तर अशी लय बहुरूपी चमकायले. संप्रदायाची निष्ठा जोपासतो त्याला वारकरी म्हणत असतो. पतिव्रता कोण्या बाईला म्हणायचंय, मोठी कुंकुला आहे ती म्हणून 2-3 छटाकाचं खपके डोरलं घातलं म्हणून. वात्सल्याना भयति तिति भय संग गुरुपदी जायन्ते, माल्यान भयतति वात्सल्याय, माल्यान भयतति वात्सल्याय, माल्यान भयतति वात्सल्या, सुते भयातति अति जायन्ते, व्रतारेव चक्रियञ्जनो निष्ठां शैवं सकल स्थितेषु, निष्ठां शैवं सकल स्थितेषु, निष्ठां शैवं सकल स्थितेषु. त्या पतीच्या पोटाची काळजी घेत असताना जन्माला आल्या लेकराला आई जितक्या श्रद्धेनं हृदयाला लावते, या विश्वातली प्रत्येक स्त्री बाळाला जन्म दिल्याच्या नंतर, आता इथून पुढची एखादी काय करत असेल ते द्या सोडून, पण शक्यतो लुगडं साडी घातलेली स्त्री लहानपणी लेकराला स्तन पाजित असताना त्याला उघडत नाही, वरून पदर टाकते. बरोबर. आव्याम दृष्टी भवे दुग्धाना, याव्याम भवे दृष्टी क्षपाम दुग्धाना, मम वक्षस्थले सतता जायं दृष्टी दोषां नैवास्ति, यत् बाल्याना सुधायां उदरं यत नैवं याधि जना, तथितां
नास्ति बुद्ध्यानां कामिनीं तथा भयो. आपल्या वक्षस्थळातलं दूध पेत असताना कुठल्याही स्त्रीनं किंवा कुठल्याही घरातल्या व्यक्तीनं ते बघू नये, त्याचा दृष्टीदोष लागेल आणि त्या दोषामुळे माझ्या बालकाचं पोट दुखेल, म्हणून हे होऊ नये. म्हणून लेकरू पाचताना माझ्या पवित्र देशातली, महाराष्ट्रातली, भारतातली माऊली वरून पदर टाकत असते. इतकं लेकरावर प्रेम करते, तशी त्याच्या पोटाची व्यवस्था जी करते तिला पत्नी, बायको, पतिव्रता म्हणतात. याला पिठला हटायला लावतीन, चपात्या वाढ म्हणती, हिला अवदासा म्हणतात. याच्यात इथं बसलेले याच्यातल्या कोण कोण आणि पहिल्यातल्या कोण कोण तुम्ही तुमचं गणित करा. इथून गेल्या वह्यावर लिहात बसा आपल्यात कोणते कोणते याच्यात चांगले गुण येतात. तर संक्रांतीच्या दिवशी वांद्याचा प्रयत्न करीत जा. नाही तर उगा कुंभार दादाला बेजार करू नका गाडगे घडवायला. कशाला उगा आगाऊपणा करायचा तो. आणि पदर घेत जा, पटापटा पटापटा पदर घेत जा. हो, नाही तर जिला पदर घ्यायचा नाही तिनं नवऱ्याला सांगायचं, पप्याचा बाप ये आऊ जाऊ नाही बोलायचं. हे पप्याचा बाप पदराचे खर्च करू नकोस, पदर तिथूनच कापून आण. दुकानदार म्हणला पदर कापून कस काय न्याले. आमची मंडळी हुंडी सोसायटीचे अध्यक्ष आहे. पदर घ्यायचं नको म्हणते. सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, देवी भागवताला दम नाही, ऐकायला दम नाही, गुणकवडीचा नाही. विठाला विठाला याला निष्ठावंत म्हणतात. वाट सुरू आलाय, आई जगदंबेच्या मंदिरात थांबलाय. राजाने सेवकाला सांगितलं, अरे जेवायला दिलंस का? पण त्या सेवकानं सांगितलं, राजेसाहेब तुम्ही दंडक दिलेला आहे, जो कोणी आई जगदंबेची साधना करील त्याला जेवायला द्यायचं. त्या वारकऱ्यानं सांगितलं, दादा गावात भिक्षा मागू का? मधुकरी नाही म्हणे, मंदिरात पंचपक्वान्नाचं जेवण असतंय. कधी देत असतात? आधी साधना करावं लागते. इथं वळकटीतली चिपळी काढली. कारण एकटाच वारकरी होता. सोबत असते तर टाळ घेतले असते, विना घेतला असता, पकवात घेतला असता, पण एकटाच होता. म्हणून वळकटीतली गुंडाळून ठेवलेली ती चिपळी काढली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ते सेवक पळतच गेला आणि राजाला सांगितलं, हे जगदंबेचं भजन करीन, हे विठ्ठलाचं भजन करायले. राजा म्हणला, त्याला फाशी द्या. फाशी द्या म्हणे, त्याला फाशी द्या. दुःखाची निवृत्ती सांगायला द्या त्याला फाशी. ते वारकरी आमच्यासारखं नव्हतं पाकिटाव कीर्तन करणार. नाही, आमच्यावर घेतलेलं खसखस पिकली तुमची. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते लोकांचे बांध किती कोरितात. मधात काजूलाई जाण रानात काय बांधाला येणार देता. मधात कोंधाड वाढ डोसके इतकालन बांधाच्या कडीचं उभाटे आऊत आणतू. लाखवा झाल्या आणि लाख 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 कमरात इल्डिंग होईल ना एखादीशी बांध कोरी तू. आणि आमच्यावर घेतल्यावर जसे तुकाराम महाराजाचे चुलतेच येत. सांगतो इथल्याला पाकिट घेत जाऊ नका. टाकी जाणता यायची तर 10 पोते गहू नेऊन. निष्ठावंत वारकरी त्यानं सांगितलं फाशी द्याल. राजा बोलू त्या गायल्या गुंग्याच्या हाताने फाशी घेतो का म्हणे मी. त्याला बोले राजाला, अरे तुरच ते अधिकारी मोक्षाचे ते सामान्य आहेत का? अहो वारकऱ्यांचे पाय डोक्यावर घेतलेत. पंढरीचे वारकरी
त्यांचे पाय माझे शिरी. साध्वी जनाबाई, ज्या माऊलीच्या ताटात विटेवरचा मालक उष्ट खात होता, उष्ट. जीवे पंढरीराव ते सवे. आणि त्या माऊलीनं सांगितलं वारकऱ्यांचे पाय माझ्या डोक्यावर. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला का चांडाळ कुळातला वारकरी ना, त्याच्या पायावर मग डोकं. मग असा वारकरी येतो बघा म्हणे राजाला. राजाला सांगितलं, राजे साहेब कशा करता फाशी द्यायले? हे आमच्या इथं जगदंबेचं भजन चालतंय, विठ्ठलाचं चालत नाही, शंकराचं चालत नाही, कोणाचंच चालत नाही, फक्त जगदंबा. ते वारकरी त्याच्यातलाच मला जरा सगुण आला असा. नागरिक सर थोडासा आला असेल, तितका नको आपल्याला. ते म्हणला, ज्या जगदंबेची तुम्ही पूजा करता ती जगदंबा माझ्या पंढरपूरला मंदिर झाडायला आहे. कुठून कुठून मुंग्या निघल्या नसत्या त्या राजाच्या. अरे बापरे, म्हणलं अवघडच काम झाले. आमची जगदंबा, रुपयाचं मंदिर, हिऱ्या माणिकाचा हार आहे जगदंबेला, सुवर्णाच्या पात्रात नैवेद्य, केशर कस्तुरीचं उठणं रोजची रोज, ठेवणीचा पितांबर रोजची रोज नेसायलाय. आणि माझी जगदंबा तिथे जाईल. तुम्हाला इथं फाशी द्यायची असेल तर तुम्ही द्या, आणि तुमची जगदंबा जर पंढरपुरात झाडायला नसेल तर तिथे गेल्या माझ्या हाताने मी फाशी घेईल. तुम्ही पाहाची कसा तरफडतो म्हणून. हे बघायला आलं. रस्त्यानं सांगितलं पाय बर वारकरी. ते म्हणले काहीच पाहू नका, तुमचं नुसतं मंदिर रुपयाचं आहे. जळझळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा. बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. नुसतं रुपयाचं सारवण जगदंबेच्या मंदिराला इतका फुगला. चला, हे तू आत्ता बांधलंस, हे कधीच आहे? जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. एक पुरावा कशातला आहे मला माहित नाही. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, चक्रावरी पंढरी. सुदर्शनावर पंढरी आहे, त्रिशूळावर काशी आहे. ते म्हणला हे सांगूच नको, फक्त देवी दाखव झाडताना. तो पाहता चिनरूप तये स्थळी, राजाई झाड लोट करी. त्या देवीचं नाव होतं राजाई. वैभव संपन्न स्थिताई राजाई, ती जगदंबा. माऊलींसारखं जादष्टान या जगदंबा मातेसारखं. राजाला पाहिल्याच्या नंतर जगदंबा आडंगी गेली. ते वारकऱ्यानं सांगितलं ती तुला पाहूनच लाजायली. ते म्हणला काल नेशिलेला पितांबर असाच होता आमच्या जगदंबेच्या अंगावर. पाठीमागून त्या हिऱ्या माणिकाची माळ चमकायली, कंबरपटा चमकायला, बाजूबंद चमकायले, पण चेहरा पाहिल्याशिवाय मी नाही सांगू शकत ती आमची जगदंबा आहे. वारकरी पुढे गेले म्हणले बाई सरक न बाजूला. तोंड फिरल्याबरोबर विद्यानगरीचा राजा टप 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 डोळ्यातून पाणी आलं. आई साहेब तुम्ही इथं झाडायला? चला वाक्य ऐका, ऐका आपल्या अभंगाचा पुरावा. मा जगदंबेनं सांगितलं राजा, राजा इथं झाडून काढते म्हणून तू रुपयाचं मंदिर केलंस. इथं झाडून काढते म्हणून तो पितांबर नेशिलास. इथं झाडून काढते म्हणून तू हिऱ्या माणिकाच्या माळी घातल्यात. राजा या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं मला तिकडं भोग मिळतात. या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं तिथं मला भोग भेटतात.
त्या दिवशी विद्यानगरीच्या राजाची भ्रांत निघून गेली. म्या ज्या मा जगदंबेची साधना करतो त्या मा जगदंबेला या विटेवरच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय. मी ज्या देवीची सेवा करतो त्या देवीला इथून सुख प्राप्त होतंय. मग मी तरी काय हे न बघावं म्हणून पहिलं कडवं. क्या बात आहे. वा. म्हणून माझं मत आहे गाडेकर बुवा, संतोष बुवा, अजून गोविंद बुवा, आधी करून राजू बुवा, जगदंबेच्या मंदिरात जर भजन म्हणायची संधी आली तर भंगाऱ्याचे भजन म्हणायचे नाही. तू विटेवरी सखये बाये वो करे कृपा, तू विटेवरी सखये बाई वो करे कृपा, ओ करी कृपा उजळ कुलदीपा मार्ग बहु सोपा यवनी लवला हे यवनी लवला हे यवनी लवला हे सच्चिदानंद ओ करी कृपा. अंगात येत नाही आणि आणू का 2-3 बायाच्या अंगात मला ते पण म्हणता येते, पण आज कंबर बांधलेली आहे म्हणून नकोय. विठाला 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 कामा जगदंबेचं वर्णन केलंय. तू विटेवरी सखये बाई वो करी कृपा, लावण्य सुंदरी वो करी कृपा. काय 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 वर्णन केलं जगदंबेचं.
अशी भजन स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घातिला वो चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो. अशी भजन आई जगदंबेच्या मंदिरात म्हणायची. अशी भजन काही भजन बेल वाया गेले वाय वाय तिकडच घसरून मेले. आणि मग मरायची नाही तर काय उतान नाही वाचीस का तू? काही म्हणायला लागली आपल्या इडपटवाणी. जगदंबेचे स्वतंत्र भजन केलेत संतांनी, म्हणा पुण्य प्राप्त होईल. भास्करराव हजारो ट्रक भरतील इतका साठ आहे वारकरी संप्रदायाकडे. फक्त काही काहीचे थुत्र पुरणत म्हणून त्याला ते आवडणं. कोल्याची उडीच जाईना अंगूरच्या याला पोचतो. मग ते इकडे गेल्यावर दुसरं कोल म्हणलं काय आंबट कट येत. अरे भुकण्या तू इकडेच भुकायला तोंड पुरण तुझं. बघा 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 हृदयाला ओलावा निर्माण करतील अशी आई जगदंबेची भजन आहेत. आरत्या फार सुंदर, आरत्या पण सुंदर. एक जणांना आमच्या इकडे गोंधळ घातला ना, आरती म्हणली बापरे बापरे बापरे. ते आरती ऐकित असताना आमच्या भितडाचं प्लास्टर खाली पडलं. स्वतंत्र काही मा जगदंबेच्या उपासकांनी आरत्या केल्यात, आरत्या केल्यात, आरत्या केल्यात. फार सुंदर आरत्या. उजळ कुळ दीपा नाही मला ती आठवण आरती. जाऊ द्या पुढे सरकतो. विढाला विढाला महाजगदंबेने विटेवरच्या मालकाच्या रूपाची प्रसन्नता पाहिली म्हणून इकडे भोग प्राप्त झाले. विद्यानगरीचा राजा त्या दिवसापासून वारकरी झाला. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. ही त्या मालकात मुखात ताकद आहे. तुम्हा मला जन्माला घालणारा विधाता ब्रह्मदेव हा हरामासाचा कुंभार आहे. कुलाल हाडाचा बापचा आढाचा खंड मडके गडी तोरे. ही 3.5 हाताची ही 9 छिद्राची मडके घडवायची ताकद ज्याच्यात त्याला ब्रह्मदेव म्हणतात. किती विद्वान असेल ब्रह्मदेव. एक छोटं वाक्य सांगतो, जास्त अडचणीत नाही हात घालीत मी, इंचू निघत असतात. अडचणीतलं सांगता येतं ना. दातायाम परमेष्टि भयो यज्जायते न कृतयाम देहाम स्वरूपेषुयाम नवाम नानाति जायते सछिद्रांति भयो यत्कायाम वरुतानाम अननो चक्षुभयो घ्राणमे वचम यति जायति श्रवणेंद्रियानाम गुद्वारे नाम शिष्णवयोषु. 2-3 1-1.5 टक्का लोकायला कळालं असेल वर्णन. दिवसभर माझ्या सोयाबीन कापणाऱ्या, तूर कापणाऱ्या, कापूस खुरपिणाऱ्या, कापूस असणाऱ्या, ऊस खुरपिणाऱ्या माऊलीला काय कळले. म्हणून मी माझ्या साध्या भाषेत सांगतो, किती ब्रह्मदेव चतुर आहेत. कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या पात्राला एक छिद्र पाडा, त्याच्यात पाणी थांबत नाही भास्करराव, थांबत नाही, थांबत नाही. पण ब्रह्मदेवानं केलेल्या उभ्या गाडग्याला 9 छिद्र आहेत, मनान पाणी बाहेर येत नाही. या उभ्या गाडग्याला 9 छिद्र आहेत, त्याच्यातलं मनान पाणी येत नाही. काय चतुर असेल तो. पण एवढा मोठा चतुर विधाता, सत्यलोकाचा मालक, त्याचं मंदिरच नव्हतं. मला वाटते परवाल डॉक्टर साहेब आले जाऊन, उशे साहेब पुष्करला, आता सकाळी सांगत होते मला. या पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर पण आधी नव्हतं. वाघबा नव्हतं मंदिर आधी. कधी मंदिर झालं. ब्रह्मदेवानं निष्ठेनं गोविंदाचं मुख बघितलं. एक जण म्हणला काय बोलतात महाराज, तुमच्या का गोळ्या संपल्या का काय. मी म्हणलं गोळ्या नाही दुआ, कधी घसाघिसा दुखायला तो जालना हॉस्पिटलला जात असतो, पण डोक्याच्या गोळ्या नाहीत अजून चालू. दुसऱ्या दवाखान्यात जायचं काम पडलं नाही मला अजून. नाही मग तुम्ही कसं बोलता, ब्रह्म विष्णू महेश एकत्रित आहेत, मग ब्रह्मदेवाने एरवी विष्णू पाहिले नाही का. मी म्हणलं वाक्य जरा कानातला मळ काढून ऐकच आहे. मोबाईलच्या खुट्या काढ आधी कानातल्या आणि ऐक. पाहता श्रीमुख आणि गोविंद नाव हे द्वापार युगात होतं. गोविंद नाव कधी पडलं, द्वापार युगात. रणछोडराय नाव कधी पडलं, द्वापार युगात.
दामोदर नाव कधी पडलं? द्वापार युगात. डाव्यानं बांधलं म्हणून दामोदर. कालेवनाच्या समोरून पळाला रणछोडराय, रणातून पळाला म्हणून रणछोडराय भगवान. आणि गोविंद नाव हेच ब्रह्मदेव बघण्यासाठी गेले. ब्रह्मा करतारती माला पहिनावे, यत धेनुयाम कामधेनुसु दुग्धान भयो विनियोगनाम रत्नोदकम हिरे जडित स्थिताम अभिषेक विनियोग योजम. कामधेनू नावाची गाय आणली देवाला. पाहिल्याच्या नंतर गोविंद वनात होते, गाई वासरं सांभाळीत होता जगाचा मालक. कामधेनू नावाची गाय आणली, तिचं दूध काढून देवाला अभिषेक केला. पंचगंगावाणांजप्रियतान्नमं निरभय जयो रत्नोदक स्थिराम शिरो धेनुया सर्वस्थितो शिरसा भयो येतं घ्रति शुषदं मधु शर्करा तत्राभिषेक विनियोगेन करिष्यते. हे केला अभिषेक. मंत्र ब्रह्मदेवाला 4 तोंडान म्हणले. मी 27 वर्षापूर्वी हे करीत होतो, आता करीत नाही, पण त्यावेळेला डाटा झालेला या मोबाईल मध्ये, हे डिलीट होत नाही. मला वाटतं या मोबाईल मध्ये डाटा होते, बटन दाबल्यावर डिलीट होते, बटन दाबल्यावर ज्याला पाठवून त्याला जात बी म्हण. चुकून जर बटन दाबले तर काही बी जातं म्हण. म्हणून मला वाटतं याच्यात घेतलंच नाही ना पाहिजे काही. बायकोला घेऊन गोव्याला गेलं पाहिजे, पण गोव्यात बायको संग आखुड्याचे ड्यू काढलेले फोटो व्हायरल नाही केले पाहिजे. निदान संप्रदायातल्या लोकांनी तरी हे जपलं पाहिजे. कारण बस स्टँडला जरी पक्वाद्यान गायकन महाराज भेटला तर बस स्टँडला लोक आपल्या पाया पडतात. निदान इतकं आपण जपलं पाहिजे. विठाला विठाला बरमुड्यावरले फोटो, बरमुडात म्हणतात का त्या गुडघ्याच्या खाली जरशी असती 2-4 बोटचे ढिती, हो बरमुडा. वाळूत उभं राहिलेले नवरा बायको. आमचा मित्र भागवतकार आणि त्याची बायको आल्यावर म्हणला गोव्याला गेलो तर म्हणलं चांगला दिवा लावलास. हो हो हो, तू जैन भागवत ऐकिले ते नरकाला जाणार आहेत. कस काय? मग तू यासारख्याला पाया पडून त्यानं पाय दक्षिणा दिली ना भाडव्या, म्हणून ते नरकाला जाणार आहेत. तू यासारख्या हरामखोराच्या ते पाया पडीत. विडाला 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 तेव्हा 4-2% लोकांना उचललं म्हणजे माणसाला लय गगा नाही आला पाहिजे. भास्करराव आमच्या क्षेत्रातल्या लोकायला गजानन बुवा उचलणारा जवरक ताकद येतो रक उचली तू, पण ज्या दिवशी खांदा कणार होतो का त्या दिवशी आपटून देतो. आणि मग आपटून दिल्यावर अशा हाडं चुरा होते की पंढरपुरातला मालक सगळ्या डॉक्टरांच्या कॅशिटी गुंडाळून टाकी. तू याची हाडं नीट करू नका, नाही तर तुमचं हॉस्पिटल बंद पाडीन. विडाला 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 आरती केली. गोनाम धेनो भय स्थितायाम, म्हणून गोविंद नाव पडलं. म्हणून गोविंद नाव. देवानं गोविंद नाव का स्वीकारलं माहितीये? गोपाला गोपाला भजन का स्वीकारलं माहितीये? कारण द्वापार युगाच्या नंतर कलियुग सुरू होते आणि या कलियुगामध्ये गायीवर प्रेम करा, हा द्वापार युगातला संदेश आहे. या महाराष्ट्राच्या मातीवर गायीवर प्रेम करणारा एक महात्मा इथं कीर्तन केल्याच्या नंतर पाकिट कोण्या तरी गौशाळेला जाते, रामायण केल्याच्या नंतर कुठल्या तरी गौशाळेला पाकिट जाते. या महाराष्ट्राच्या मातीत फक्त एकच ब्रह्मचारी जन्माला, तितका निष्ठावंत, नामनिष्ठ पाचपोर बाबा. आमच्यासारख्याला 2-4 कीर्तन देण्याऐवजी एखादंच देत जा, पण तशांची कीर्तन रामायण जास्त ऐका, कारण तुम्हाला अजून पुण्य लाभल. आम्हाला दिल्यावर पाप लागतं काय नाही विषय नाही. आम्ही लेकर बाळच जगवलं तर आम्ही कुठं जाऊन देशा प्यालोत. पण गायीची सेवा 2500 जे गौसेवक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचा निधी पोहोचतोय. परवाला मी कर्नाटकच्या तिथं गेलतो. ते पाटील सर म्हणून आहेत नागरे सर, त्यांनी सांगितलं आमच्या इथं रामकथा केली आणि नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांना 30 तेलाचे डब्बे पाठवले फोन पेनं. आणि म्हणलं यांचे कोणी पाहुणे होते का? नाही म्हणे, कोणतरी वारकरी होते, नर्मदा परिक्रमा करायला गेले आणि त्यांनी ते तेलाचे डब्बे इथून त्यांना पैसे पाठवले.
काय साधक आहे. वा 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 वा. इथं आता तुकोबा ते चोखोबा म्हणून दिंडी आली भगवान बाबांच्या तिथं. तुकोबा ते चोखोबा. आता फक्त चोखोबारायचं मंदिर राहिलं आणि ते करण्याची मानसिकता, भावना, सद्भावना, इच्छा त्यांची आहे. देवानं ती पण पूर्ण करावी. असो. ब्रह्मदेवानं तो चेहरा पाहिला. चिमुकले भगवान होते. काय त्या चेहऱ्यात ताकद असेल. तिथून 19व्या दिवशी ब्रह्मदेवाची पुष्करला प्राणप्रतिष्ठा झाली. म्हणजे मंदिर बांधलं. भारतात पृथ्वीवर जितके देश, भारत सोडून द्या, पृथ्वीवर जितके देश आहेत, या काही देशात ब्रह्मदेवाचं मंदिर नव्हतं. ते मंदिर झालं पुष्करला. माणसाला निर्माण कोणी केलं? ब्रह्मदेवानं. माणसाचे मंदिर किती पाहायचे तुम्हाला? 10-20 वर्षे त्याने दारू पिले, ट्रॅक्टराने ढवळे कोंबडे खाल्ले, पण वारकऱ्याच्या नादी लागून पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पवित्र चंद्रभागेचं स्नान केलं आणि तुळशीची कंठी गळ्यात घातली. मागचं जाळून टाकलं. वारकरी संप्रदायात आले. कालांतरानं गजानन बुवा तो मोठा कीर्तनकार झाला. आणि तो वारल्याच्या नंतर त्याचं 1.5 कोटीचं मंदिर मी डोळ्यानं पाहिले. 1.5 कोटीचं मंदिर डोळ्यानं पाहिले. ब्रह्मदेवाला असं जळजळ होत नसल? याला जन्माला मी घातलंय, यानं टँकरने दारू पिली, खाऊन ते खाल्लंय, आणि नंतर संप्रदायात आला तरी लोक त्याची पुण्यतिथी करायलेत. आणि मी याला जन्माला घातले, महामंदिर नाही. नारद म्हणले, लय आपटू घेऊ नका ना, तुम्ही 6 चुका केल्या ना, त्याच्यातली एक चुकले मोठी आहे ना. वेदार्थाचा गोवा कन्या विलास, वेदे नाही आईसे सांगितले. त्या 6 पैकी एक, अजून 3.5 मुख्य चुका येतात, उपचुका 14 येतात. कसं मंदिर होईल तुमचं? करायचंच असेल तर एकदा गोविंद बघायला जा. आणि म्हणून तनतन करीत ब्रह्मदेव वृंदावनाच्या ठिकाणी गेले. आणि वृंदावनाच्या ठिकाणी जगाचा मालक थांबलेला आहे. प्रसन्नपणाने पाहिला. 19व्या दिवशी मंदिर पुष्कर नावाच्या तीर्थावर झालं. पुष्कर नावाच्या तीर्थावर, याच तीर्थावर पंढरपुरातल्या मालकानं अर्जुनाला खोटा संन्यासी केलतं. त्वा संन्यासी हो निजनी, चोरुनी नेली माझी भगिनी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य आहे. माझ्या आळंदीतल्या मालकांचं वाक्य. तिथं भगवे कपडे घातले त्याला. सुभद्रेचं लग्न मग नंतर झालं. काय पुष्कर तीर्थाचं अधिष्ठान. म्हणून जीवनात पुष्कर तीर्थ पण बघायला जात जा. गरीब बाई म्हणली, महाराज आमची ती ताकद नाही, माय तू पंढरपूरला जाय. सकळ तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. पण ज्याच्याकडे पैसे भरपूर आहेत, ते आगाव ठिकाणी इतके तितके खर्चायला लागले. त्याच्यापेक्षा तुम्ही तीर्थयात्रा तरी करा. इकडं तिकडं भांगाऱ्या भोंगाऱ्याला खर्चिण्यासाठी, धाब्या धुब्यावर खर्चिण्यापेक्षा तीर्थयात्रा करीत जा. चांगली गोष्ट आहे. तुमच्या लेकराच्या किंवा तुमच्या वाढदिवसासाठी नालायकाला धाब्यावर 9-10 कोंबडे खाऊ घालण्यापेक्षा तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी 1 पेंडीचं पोतं कोण्या गोशाळेला देत जा. तुमचा मुलगा विद्वान होईल आणि तुम्हाला मोठं करीन. तो तुम्हाला सांभाळील. घेत जा पुण्य वाटून. भांगाऱ्या भोंगाऱ्याला जीव घातल्या, पप्प्याच्या वाढदिवसासाठी मित्र जीव घातले. अरे ते बोकांडीव दगड टाकतील तुया. विठाला विठाला उत्सव पाहण्यासाठी कैलासाचे मालक भगवान शिवजी गेले. शिवजी समोर आल्या, मूर्तीतनं बाहेर आले. ब्रह्मदेव शिवजीच्या चरणावर डोकं ठेवलं. शिवजीला भुजा किती होत्या सांगता येतील? किती हात होते शंकराला सांगता येतील? किती? इथून सुरुवात आहे ना. किती महाराज फुकल्यावर सुधरत आणि पहिली गोळी मला घाला. डोळे किती येत? 2दा सांगायचे. एका उत्तरात कधीच उत्तर येणार नाही. एका ठिकाणी 11, एका ठिकाणी 2.
डोकं एक असल्याच्या नंतर डोळे तीन. योगी दिसतोई चित्र त्याला तीन नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे, योगे आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. क्या बात आहे, वा, चांगले पक्वत आहेत. आमच्यासारख्याला धकून नेतात, नेलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, पहिल्यापासून प्रथा आहे, ज्याच्या इथं कुंटाला इकडे तिकडे चाललंय त्याला जीव घालण्यापेक्षा ज्याच्या इथं काही नाही त्याला जीव घाली जा, पुण्य भेटत असते. ज्याला लय चांगलं गाता येतं त्याच्यासाठी तुम्ही तुंबाळून वाजिता, पण आम्हाला येत नाही, आमच्यासाठी वाजवा, जरा जरा पुण्य भेटन ना. विठाला मुखपाच असल्याच्या नंतर नयनो पंचाननो पंचाननो नयनम एकादशयाम पारणीर्भयो द्वादशम दशम स्थितायाम भयो द्विधाम पारणिस्तते पंचाननम भयो. तेवढ्या भुजानं आलिंगन दिलं. 8 डोळ्यातून पाणी येत होतं गजानन बुवा, 8 डोळ्यातून पाणी. दुःखाचं नव्हतं, ते आनंद अश्रू होते, ते आनंद अश्रू होते. माणूस जीवनात दोनदा रडतो, ते प्रसंग किती बारे येऊ द्या, पण दोनच प्रसंगात रडते, दोनच प्रसंगात. एक प्रसंग तो दुःखाचा आणि एक प्रसंग असतो आनंदाचा. गुरुजींनी शाळा लई चांगली केली, जिल्हा परिषदची पण छान केली. मला वाटते काल एक उत्सव झाला, एका मी अभ्यासिकेच्या उद्घाटनेला आलतो. एका ऊस तोडणाऱ्याचं पोरग तालुक्यात जिल्ह्यात पहिलं आलं, त्या शाळेतलं गजानन बुवा. त्या शाळेच्या शिक्षकाने त्या मुलाच्या आई वडिलांचा सत्कार करायचं ठरवलं. मुलाचा पहिला आला, दुसरा आला 300 एकरवाल्याचा, आणि चौथा नंबर आला 450 एकरवाल्याचा, आणि पहिला नंबर आला गुंठाभर जमीन नाही त्याचा. मग हे तिघांचे आई वडील आमंत्रित केले. त्या दोघांचे आई वडील खुर्चीवर आधीच बसलेले होते. शिक्षकांना वाटलं याचे वडील आई वडील आले की नाही, विचारलं बाळा तुझे आई वडील तिकडे बसलेत म्हणे, माग बसलेत. आश्रूचा प्रकार सांगायलो. आश्रू, ब्रह्मदेव कुठले आश्रू येत होते ब्रह्मदेवाला, मग दुःखाची निवृत्ती. गुरुजीने मुलाचा हात धरला आणि सांगितलं बऱ्याच 100-200 महिला बसलेल्या आहेत, एकूण काही पुरुष बसलेले आहेत. कार्यक्रम चांगला होता सत्काराचा. गुरुजीने मुलाला धरलं, तुझ्या आईकडे घे. त्या आईपाशी गेलं आणि सांगितलं, गुरुजीनं वयस्कर मावली होती तिचे पाय धरले, मा जिल्ह्यात मुलगा तुमचा पहिला आहे, तुमचा सत्कार करण्यासाठी वरी चला. वडिलाला राम राम घातला, चला दादा चला. वरी बसले, सत्कार झाला. 300-450 एकरवाल्याच्या ज्या आई होत्या का, त्या दोघी जणी त्या बाईकडे गेल्या आणि म्हणल्या, तुमच्या बाळाला ट्युशन कुठं होतं? आम्ही ऊस तोडायला 6 महिने जातो बाई, ते एकटंच शिकत आहे. आम्ही 6 महिने काम केल्याच्या नंतर आमची 12 महिने चूल पेटती. गुरुजीला विचारते, गुरुजी कोणी एखादे पुस्तक मागतय, पेनला पैसे नसले तर गुरुजीलाच मागतय. पण तालुक्यात पहिला आलं, रडू लागले. कशाचं रडणे माहितीये? 300 एकर जमीन ज्याला आहे त्याचा नंबर दुसरा, 450 एकर जमीन ज्याला आहे त्याला नंबर चौथा तिसरा, आणि ज्याला गुंठावर जमीन नाही त्या बाईचं पोरगं जे तालुक्यात जिल्ह्यात पहिला आलंय तिला कारडू याच नाही, माझं नाव मोठं केलंस रे बाळ्या, माझं नाव मोठं केलंस. आनंद अश्रू. हात डोळ्याने शंकर रडत होते. शिवजीने विचारलं, दुःख दो सुख दो भय जायते चक्षुर भिताय चम अश्रुयाम. हे अश्रू सुखाचे का दुःखाचे? अट्टहासाने सांगितलं शब्दो की बाबा शिवजी, विश्वात प्रत्येक कर्तव्यनिष्ठ लोकांची मंदिर होती,
पण जगातला एक नंबरचा मी विद्वान, विश्व निर्माण करायची ताकद, पृथ्वी सृष्टी रचवायची ताकद माझ्यात आहे. कुठलं झाड, त्या झाडाला फळ कसं असावं, खडकात कोणतं येतं, चांगल्या जमिनीत कोणतं येतं, पाण्यात कोणतं येतं, काटेरी वनस्पत्या कोणत्या, चांगल्या फुलाच्या कोणत्या, कोणत्या ऋतूत कोणाला फुलं, कोणत्या ऋतूत कोणाला फळं, या सगळ्या गोष्टी अत्यंत कार्यदक्षतेनं निर्माण करणारा मी. पण माझं मंदिर नव्हतं, आज माझं मंदिर झालं, याच्याकरता मला आनंद वाटतोय. म्हणून 8 डोळ्यातून माझ्या आनंद असू येतात. पण औषध कोणतं घेतलं, ते पहिलं कडवं. ही त्या रूपात ताकद. वा वा वा. गोड, सात्विक, सोज्वळ आणि मोजकं असं प्रमाण झालं की असं समजायचे वारकरी संप्रदायातलं प्रमाण आहे, कीर्तनातलं प्रमाण आहे. गोड 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 वाटतंय. गाता कोणाला येत असते, पण गोड अशी अष्टसात्विक भावातली निळोपरायाच्या अभंगाला पोषक अशी प्रमाण देणारी ती क्वचित निष्ठावंत वारकरी असतात. निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळा तो. या नवरसाचा महिमान ज्याला कळतय तो विरळा गायक. विरळा बघा तिसरा पुरावा रूपाचा. एकला वेळेस सोडू लोक जेवायचे आहे का नाही. कमिटी विश्वस्त मंडळ एवढा मोठा प्रसाद केलेला, एवढी मोठी लोक जेवायची, वातावरण असं. माझ्या चोखोवर राहायला मुलगा झाला, कोणालाही पोरं होते. बऱ्याच जणांचे पोर आहे ना माय बापाला आपटीले. हे पुढच्या जन्मात ऊसातले कोले होणार भडवे. मायबापाची प्रॉपर्टी खाऊन मायबापाला जे विचारित नाहीत का ते हरामखोर भडवे पुढच्या जन्मात ऊसातले कोले होणार. ऊसात आणि करंट टाकलेल्या शेतकऱ्याच्या तारात गुतून मारणार. मायबापासारखा देव मोठा आहे कुठला? जगात देव नाही, जगात मायबापासारखा देव. जगात जगात आमच्या गिरगावातल्या एखादा व्यक्ती जर तुम्हाला कधी नात्यानं कुठं सापडला तर त्याला तुम्ही इतकं विचारायचं, माझे वडील 90ला गेले, माझी आई आहे, मी जर आईची सेवा करीत नसेल तर तुम्ही जर कीर्तन घेत असाल तर तुमच्यासारखे पापी जगात कोणीच नाहीत. तुम्हाला कळालं गिरगावकर आईला सांभाळीत नाही आणि तरी तुम्ही त्याचं कीर्तन घेऊन जर पाकिट देत असाल तर तुमच्या घराला सुद्धा कुपाटी लागणार. भान ठेवा. आई वडिलाची सेवा करणारा तो खरा वारकरी आहे.
कारण माझे देहूतले मालक पाय पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. भास्करराव 18चे 18 संत आई वडिलांची सेवा करणाऱ्या पोराच्या पाया पडतात. त्याची जात पण विचारित नाहीत. वाक्य पहिलं सांगितलंय नमो तया, त्याच्या माता पित्याचे पालन. तुकोबराय म्हणतात मी त्याला नमस्कार करतोय जो मायबापाच्या पाया पडतो, त्याला मायबापाची सेवा करतो, त्याला किंमत आहे सगळ्यात मोठी ताकद आहे. सात्विक मुलगा झाला, कोणाही मुलाला सात्विक म्हणायचं नाही. आमच्या मित्राला पोरग झालं, झाल्या झाल्या त्यानं शिष्टनीची अंगठी चोरली. कोणा दवाखान्यात झालं तर नागरे सर. मी भेटायला गेलो त्या सिस्टरनी मी विचारलं, म्हणलं बाई ते अमक्या बाई हे 4 नंबर रूम होते. बाई मला जसं झटकीलच, मला वाटलं हिला धोत्रावाल्याची ॲलर्जी आहे का काय माहित. हे तिकडे जा. आणि मी वापस आलो तर तिच्या मोबाईल मध्ये मी सांगतो ते कीर्तन चालू होतं. म्हणलं बाई हे आवाज कोणाचा आहे? गिरगावकर महाराज आहेत ते. तुम्ही जा तिकडं. आवाज कोणाचा आहे? आताच थोडी शांत झाली, ऐकू द्या कीर्तन त्यांचं. म्हणलं बाई हे मीच आहे ना? हो. तुम्ही असतात कुठं? म्हणजे कसे बोलत आहेत. म्हणलं मी कसा, आता मी कोणी कोण बोलायलो? हा उष्णात आहे. मी आधार कार्ड त्याला सुजाला सांगितलं बॅग आण रे, ते आधार कार्ड दाखिलं म्हणून. बाई तुम्हीच आहेत का? पाय पडी ती सँडल नव्हती काढली आणि मला 20 रुपये दिले. वळे सरकार 20 रुपये खरे दिले. म्हणलं बाई बरं जाऊ द्या 20 रुपयाचं काय करायचं तुम्ही आता, मला लय लोक देते तर नाही, पण राहू द्या बापा तितकंच, राहू द्या तेवढे आमच्या गरीबाची राहू द्या. म्हणलं बाई मग मला अधिकच काय दटीलं? अहो तुम्ही त्या बाईचं नाव घेतलं, तिचं बाणपण केलं, काल सकाळी तर मी अंगठी हरपली. म्हणलं बाई मला लय लोक भागवतात सोनं देते तर मी एखादी तुम्हाला देऊ का बहीण म्हणून? नग महाराज तुमची नाही पचायची. मी काय म्हणलो नाही, पण येरी म्हणायला लागलो. मी कशाला म्हणून? आणि पुन्हा बाईला जिची ओळख नाही पाळत नाही तिला. हो आधीच तर एकदा गाडी गेली ती ट्रॅक्टर खाली, मग तो पुला खाली जाईल. हा नको 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 नको. मी या देशातल्या कुठल्याही स्त्रीला दुर्गा समजतो, दुर्गा. फक्त एक बाई सोडून, जिच्या माझ्या आणि तिच्या मधातला अंतरपट सुटला, ती सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला मी जगदंबा समजितो, जगदंबा. हो हे बा, माणसाला मोठं व्हायचं असेल तर सज्जनांनो माझी लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, माझं वय कमी आहे. पण सगळ्यात मोठं जर मोठं व्हायचं असेल तर त्याची एक आचारसंहिता आहे, त्याचं नाव आहे आचरण. हे आचरणाच्या चौकटीत असला की त्याला दगडा वापटिल्यान मरण नाही, दगडा वापटिल्यान मरण नाही, काय विषय नाही. बधन गेलो म्हणला, अरे दाश्या, ए दाश्या. आमच्या इथला सकदा त्याच दाश्या होता. त्यांनी सोबत शाळेत होतो, त्याला पोरग झालं, भेटायला गेलो दवाखान्यात. म्हणलं दाश्या पोरग दाखव ना. पाहिलं बाबा तुम्ही. बारीकशी कागदाची नोट हातात दिली, मला दुसऱ्यानं पाय पडून दिलेली होती. पन्हाळ वाट आलं, मोरी वाट गेलं. नाही काय कापूस पापूस शिकून नव्हते दिले त्याला, असेच लोकांनी पाया पडेल देईल ते. म्हणलं दाखव बाबा. ते म्हणजे जाऊ द्या महाराज, आता बाळा तर भरलंय. होती त्याची सासू तिथंच होती. ते बाळा त्यानं पुन्हा दुसरं बाळा तर बदललं. मी म्हणलं तुमच्या जवळच राहू द्या, फक्त मला त्याच्या मुठी पाहायच्यात. तर ते म्हणला, हे महाराजाला रेषा कळत्यात.
भास्करराव त्याला हे सुचलं बळे सरकार त्याच्या मातीच्या रेषा कळतात मला. आता लहान लेकराच्या मुठी वळलेल्या हे झाल्या हिनं त्याला असं जरासं धुतलं घेतलं, त्याचे हात गीत धुतले तितक्यात त्या पाण्यानं आणि त्याच्या अंगावरच्या पाण्यानं ती अंगठी सटकलीन त्याच्या मुठीत. त्याचं मुठ उकलल्यावर सिस्टरनीची अंगठी गवसली. मी म्हणलं दाशा झाल्याच तू या पोरानं सिस्टरनीची अंगठी चोरली, याला जर जिल्हा परिषद सदस्य केलं तर हे शाळा इकी तरी. हे शाळा ठुत नाही, पत्र ठुत नाही, काहीच नाही. ते शाळाचे पत्र त्याच्या मासडावर नेऊन टाकीत आहे. असं पोरग असेल का माझ्या चोखोबरायचं. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा, वाचे विठ्ठल सावळा, उपजताची कर्म मेळा. झाल्याबरोबर विटेवर त्या मुखावर जिभेवर विटेवरच्या मालकाचं नाव येत होत. अडचण एक आली हो, दुःखाची निवृत्ती सांगतो राजे हो. त्या लेकराच्या आईच्या दुधाच्या ग्रंथी संपल्या. दुधाच्या ग्रंथी कोण वाढवते माहितीये? कोणी केली बाळा दुधाची. आईच्या पोटात बाळाचं वजन आणि ते बाळ जन्माला आल्याच्या नंतर तिच्या वक्षस्थळात दूध वाढ होतो. पंढरपुरातला मालक एक वाक्य ऐकता माय किती मोठी असते. ठरल्यापेक्षा अर्धी पोळी जर शिल्लक झाली तर माणसाला झोप येत नाही. जास्त झालं रे. अर्धी पोळी म्हणजे 50 ग्रॅम, 40, 45, 50 ग्रॅम नागरे सर, एवढंच वजन. तुम्हाला आणि आईला पोट सारखं दिले, बापाला आणि आईला पोट सारखं दिले, पण त्या आईच्या पोटात चिंचेच्या पाना इतकी एक पोकळी आहे. चिंचेचं पान असतं का गजानन बुवा? ते बी गजानन बुवा, तुम्ही गजानन बुवा. चिंचेचं पान माहिती आहे ना? चिंचेचं त्या पाना एवढी पोकळी असती आणि त्या पानाच्या पोकळीवर तिळाचा 8वा भाग, एका तिळाचे 8 तुकडे करायचे. त्याचा 8वा भाग तितका सूक्ष्म तितका बारीक गर्भ त्या चिंचेच्या पाना इतक्या पोकळीवर तयार होतो. आणि कालांतरानं 3.5, 3.25, 3.25, 2.5 किलोचा गर्भाचा गोळा त्या चिंचेच्या पानाची व्याप्ती तितकी मोठी करते, तितकी मोठी करते. 9 महिने 10 दिवस ती त्याच्यासाठी खाते, ती त्याच्यासाठी खाते. रुधिराम सर्वती प्राणायाम बाल्यात गर्भास्त तेवच. अश्विनी कुमार सांगतात, आजाराची देवता अश्विनी कुमार. अश्विनी कुमार नमूद करतात, तिच्या कंठनाळेपासून, तिच्या श्वासापासून, तिच्या अन्ननलिकेपासून एक सुंदरशी पाईपलाईन आहे, सूक्ष्म. आणि ती पाईपलाईन त्याच्या बेंबीला जुटलेली आहे
आणि त्या बेंबीतनं आपल्या बालकाला सगळं पुरवते. 50 ग्रॅम जेवण शिल्लक झाल्याच्या नंतर माणसं न चालणारी पण म्हणतात आपण शतपावली करू, जरा हे जिरू, आणि ते 50 ग्राम जिरीला झोपते. 3.5 किलोचा गर्भ पोटात, वर असती 9 छटाकाची, वर त्याला खोळ म्हणतात, खोळ 9 छटाकाची असती. कुर्मियाम जठरा तृप्त भयवासा जायते, हे जगभर पाणी ते घाणेरड. इतकं वज पोटात सांभाळलं, इतकं वज. आणि त्या माईला जर मुलगा नीट बोलत नसेल तर देवाला सुद्धा कळत नसेल या भडव्याला कोण्या नरकात टाकावा. देवाला पण कळत नसेल. बाळाचा जन्म, मला वाटतं सरळ डिलिव्हरी होणं तिला नॉर्मल म्हणतात ना. नॉर्मल डिलिव्हरी होत असताना गायनिक एखादा डॉक्टर व्हा, प्रसूती तज्ञ व्हा, प्रसूती तज्ञ स्त्री व्हा, तेव्हा कळण त्या आईला वेदना किती येतात. आणि सीझर जर केला असेल ना, तर अंजली मॅडम कोणी एक शिडी घ्या, अंजली उशे यांच्या कोणी एक शिडी घ्या. सीझर करताना किती त्या माईचं हृदय कापावं लागते, आणि मग त्या बाळाला सुखरूप काढते. त्या बाळाने एक करावा जिच्यासाठी तिचं बंद पोट कापले, आपण तिला का सांभाळू नये याच्याकरता सांगतोय. चोखोबराच्या मुलाचं सांगत होत. जोपर्यंत जगाचा मालक आंघोळ घालायला होता तोपर्यंत ग्रंथी दुधाच्या होत्या, दूध होतं वक्षस्थळात गजानन बाबा. पण 28व्या दिवशी जगाचा मालक विटेवर निघून गेला, वक्षस्थळातली व्याधी जागरूक झाली, दुधाच्या